त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं। सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली। भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या टावकी नदीतून हे सगळे जण भारतात आले। त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4000 रुपये घेतले, तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4000 घेतले। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं। कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं। भारतात आल्यानंतर शरीफुलनं विजय दास हे बनावट नाव धारण केलं। पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला। त्यासाठी एजंटला त्यानं 2500 रुपये दिले। शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता। मुंबईतल्या मित्रांच्या सांगण्यावरून शरीफुलनं मुंबई गाठलं। मुंबईत आल्यावर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडेशी शरीफुलची ओळख करून दिली। लेबर एजंट जितेंद्र पांडेनं शरीफुलला मुंबईत काम मिळवून दिलं। काही दिवस वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलनं काम केलं। वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये शरीफुल कामाला लागला। वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये शरीफुल काम करत होता। डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधून शरीफुलला काढून टाकलं गेलं। नोकरी गेल्यानं शरीफुलनं चोरीचा प्लॅन आखला। चोरी करून मोठा हात मारण्याच्या बेतात तो होता। दरम्यान शरीफुलला वांद्र्यात काम मिळालं। काम आटोपल्यानंतर वांद्र्यात रेकीसाठी शरीफुल फिरत होता। वांद्र्यात रेकी दरम्यान त्याला सैफची इमारत दिसली। चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरत त्यानं हल्ला करून पळ काढला।